पुढच्या बातमीकडे जाऊया। महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या निवडणुका होऊन 10 दिवस उलटले तरी त्याचे पडसाद मात्र अजूनही उमटताना दिसतात। या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना यंदा उमेदवारी मिळाली नाही। यासाठी संजय राऊतांनी सुचवलेलं शरद पवारांचं नाव कारणीभूत आहे असं त्यांना वाटत असल्याचं समोर येत आहे। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याची चर्चा आहे। मात्र ही चर्चा केवळ बैठकीतल्या नाराजीपुरती राहिली नाही, तर त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचं जोरदार सत्र सुरू झालं। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे। संजय राऊतांनी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर दिलेली ही प्रतिक्रिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरेल असं त्यांना स्वतःलाही वाटलं नसावं। मात्र राज्यसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊतांच्या शरद पवार प्रेमावर प्रियंका चतुर्वेदींनी सवाल उपस्थित केला। निमित्त होतं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीचं। प्रोटेस्ट असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी आक्रमक झाल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना एक सवाल विचारला। संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं हा तो प्रश्न होता। त्यावर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख मी आहे, संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, शेवटी निर्णय तर मीच घेणार होतो असं म्हणत संजय राऊतांची पाठराखण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। संजय राऊत काही या बैठकीला उपस्थित नव्हते, पण या बैठकीत अशी काहीही चर्चा झाली नाही हे मात्र ते ठामपणे सांगतायत। बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य, एवढंच सांगतो। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो, आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेची मुदत येत्या 3 एप्रिलला संपणार आहे। पक्षाकडून सलग दुसरी संधी मिळेल या अपेक्षित असणाऱ्या चतुर्वेदींचा पक्षाच्या भूमिकेमुळे भ्रमनिरास झाल्याचं चित्र आहे। पण सध्याच्या टर्ममधील त्यांच्या कामगिरीबद्दलही या बैठकीत दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। उद्धव ठाकरेंनी बोलवलेली बैठक संपल्यानंतर मराठवाड्यातील एक खासदार महोदय उद्धव ठाकरेंशी बोलले। प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्षे खासदारकी देऊन पक्षाला त्याचा काय उपयोग झाला असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतलं हे नाराजी नाट्य चव्हाट्यावर आल्यानंतर भाजपनं त्यावर तोंडसूक घेतलं नसतं तरच नवल। ठाकरेंच्या पक्षात 2 गट पडल्याची टीका भाजपनं केली आहे। उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे। तर शिंदेच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी एका वाक्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। ज्या पद्धतीने खासदारांच्यामध्ये भांडणं चाललेली आहेत, संजय राऊत यांच्याबरोबर हमरीतुमरी झालेली आहे असं त्या बैठकीत असं मी ऐकलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यांनाही खासदारकी आता मिळालेली नाही आहेत, त्याही चिडून त्या बैठकीतून निघून गेल्या हेही आम्ही ऐकलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जी काही गॅप पडलेली आहे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदीनंतर जो काही माझ्या उजेड आहे तिथे तो मीच पाडीन असं कदाचित सुषमाताईंना वाटलं असावं, त्याच्यामुळे हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आदूबाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे असं म्हणत ठाकरेंच्या पक्षातील संघर्षावर त्यांनी भाष्य केलंय। 2019 मध्ये प्रियंका चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींची लगेचच राज्यसभेवर वर्णी लागली होती। आता खासदारकीपासून दूर राहावं लागलेल्या प्रियंका चतुर्वेदी पक्षात राहून नव्या संधीची वाट पाहणार की नव्या संधीसाठी नवी वाट पकडणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।